रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते। टेलिग्राम चॅनलचं नाव DS YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। तर भावांनो, जो तुम्ही आता व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल तर अलाइट मोशन ॲप तुमच्यापाशी असणं एकदम गरजेचं आहे। ठीक आहे, जर नसेल तर तुमचा काय उपयोग नाही, जाओ तुम्ही। ठीक आहे, आणि जर ज्यांना घ्यायचं त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेलं आहे ॲप्लिकेशन आहे, तिथून घ्या। ठीक आहे, तर आता चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून घ्या। बीटमार्क शेक इफेक्ट, ठीक आहे, इम्पोर्ट करून घ्या। तर मी अलाइट मोशन आपलं ते ओपन करून घेतो आणि तोपर्यंत हे अलाइट मोशन ओपन असतो तुम्ही लाईकवरती क्लिक करा आणि सबस्क्राईबवरती क्लिक करा। ठीक आहे, आणि विषय गंभीर करून टाका। बाकी विषय तर गौतम गंभीर हाच आपला, माहीत तुम्हाला गौतम गंभीर कोच आपल्या इंडियन क्रिकेट टीमचा। ठीक आहे, हे बीटमार्क मी तो ओपन करतो। ठीक आहे, बीटमार्क ओपन करून घेतलं। ठीक आहे, अशा प्रकारचं काय आपलं बीटमार्क असेल। ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तर तुम्हाला मटेरियल दिलंय। ओके, मटेरियल दिलंय, आवरायचं काही विषय नाही हो, दिलंय म्हणजे दिलंय, द्यायलाच पाहिजे। ठीक आहे, हां, तुम्हाला काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारचा एक व्हिडिओ आहे। ठीक आहे, हा 15 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, नंतर या बाणावरती क्लिक करायचं, माझं टॅप सिम्पली याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे कटचं ऑप्शन आहे, सिम्पली कट करायचं पुढचा पार्ट। ठीक आहे, परत एकदम स्टार्टिंगला जायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला अशा प्रकारची शुभ्या नावाची PNG आहे, सिम्पली ते ॲड करून तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे पहिलं बीटमार्क तिथपर्यंत यायचं आणि अशा प्रकारे ह्याला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि अशा प्रकारे ह्याला इथं सेट करायचं, बाकी काही विषय नाही। ठीक आहे, एवढंसं इकडे ढकलून व्यवस्थित सेट करून घेऊ शकता। ठीक आहे, एवढंसं केल्यानंतर सिम्पली काय करायचं, आपल्या बीटमार्क शेचं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं, म्हणजे आपले फोटो आहेत ते सगळे फोटो तुम्हाला लावायचे आणि बीटमार्कपासून फोटोला कट करून टाकायचं। ठीक आहे, बीटमार्कपासून फोटोला कट केल्यानंतर अशा प्रकारे फोटो अर्धा असल्यावर 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि फिल कॉम्पोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटोला अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर काय अशा पद्धतीने तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्या। मी सुद्धा सर्व फोटो इथं ॲड करून घेतो। ठीक आहे, हां, तर तुम्ही इथं बघू शकता मी सर्व फोटो वळीने लावून घेतलोय। ठीक आहे, आता आपण जिथून फोटो लावले तिथपर्यंत याचे प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं। अशा प्रकारे तुम्हाला थोडं पुढे ढकलल्यानंतर अशा प्रकारची एक PNG आहे, सिम्पली PNG ते ॲड करायची, एकदम लास्टला यायचे। हे जे ऑप्शन दिसते ह्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत PNG ओढून घ्यायची आहे। नंतर तुम्हाला मोबाईल ट्रान्सफरवरती क्लिक करायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं मोठं करायचं, 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, त्याला सिम्पली खाली वाढायचं आहे। ठीक आहे, आणि खाली वाढून व्यवस्थित ह्याला इथं सेट करायचं। ठीक आहे, हे त्याला सेट करायला काही विषय नाही। ठीक आहे, अशा प्रकारे इथं सेट केलं, साईडला क्लिक करून बॅक या, अशा प्रकारे दिसल, थोडं आणखीन वर घेऊ शकता। ठीक आहे, अशा प्रकारे इथपर्यंत। ठीक आहे, एवढंसं ठेवायचं आणि एवढंसं ठेवल्यानंतर आता सिम्पलीतून बॅक यायचं आणि बॅकनंतर जो आपला शेक इफेक्ट आहे तो तिथं ओपन करून घ्यायचा, जो आपला शेक इफेक्ट त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमधून इफेक्ट कॉपी करून घ्या। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन शेक इफेक्ट बीटमार्क ओपन करून घ्या आणि जे काय आपले फोटो आहेत, ठीक आहे, हे अशा प्रकारचे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि इफेक्टवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे। एकदम सोपा विषय, आपले सर्व जेवढे काय फोटो त्याच्यावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्या, मी सुद्धा करून घेतो। तर जेवढे काय आपले सगळे फोटो आहेत त्याच्यावरती मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे। आता आपल्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट। ठीक आहे, वर एक्सपोर्टचं बटन आहे, सिम्पली त्या एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं, व्हिडिओच्या पुढे ऑप्शन याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे 700 पिक्सल करायचे, कोड इग्नोर ठेवायचा, फ्रेम फुल आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे। आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जर काय प्रॉब्लेम आला तर मला एक इंस्टाग्रामला छोटासा मेसेज करा, जे काय असेल ते आपण पुढचं बघून घेऊ, घाबरू नका। ओके, आपण आहे।